एवढ्या पावसाळ्यात पण ना इडलीचं पीठ इतकं छान फर्मेट झालं होतं. कसं ते सांगते, छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत ते यूज करा आणि तुम्ही सुद्धा ना तुमच्या घरी हे मॅजिक नक्की करून बघा. तर सगळ्यात आधी ना इडली आणि तांदूळ तुम्ही भिजत घालायचा आहे. आता साधारण तुम्हाला मी अंदाज सांगते कसं असतं ते. 1 किलो जर तुम्ही तांदूळ भिजत घातले ना, तर त्याला पावशेर किंवा पावशेरीच्या वरती तुम्हाला सफेद उडदाची डाळ भिजत घालायची आहे आणि त्याच्यामध्ये ना 10-12 दाणे जे आहेत ते मेथीचे घालायचे आहेत. मेथीचे दाणे घातल्याने ना पीठ छान फुलतं. आता हे मी कालच भिजत घातलं होतं. तुम्ही बघू शकता किती छान फर्मेट झालं आहे. काल सकाळी मी डाळ तांदूळ भिजत घातले. संध्याकाळी छान ते मिक्सरमध्ये बारीक केले आणि सकाळी बघा किती छानपैकी हे पीठ जे आहे ते फर्मेट झालं आहे. तर असं फर्मेट झालेलं पीठ जर असेल ना, तर तुमची इडलीसुद्धा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होते आणि त्याचबरोबर डोसा पण एकदम छान होतो. आणि त्याचबरोबर ना आज आपण बघणार आहोत की साऊथ इंडियनची चटणी आहे ती कशी करायची आहे. सेम तुम्हाला साऊथ इंडियनची टेस्ट लागणार याची 100% खात्री मी देते. आता हे जे पीठ आहे ना, ते एकदम छान पद्धतीने फर्मेट झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घट्ट वाटते, तर ह्यामध्ये ना तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे. एकदम गरम नाही, कोमट पाणी घाला आणि ते पीठ ना पातळ करून घ्या. अजिबात थंड पाण्याचा यूज करायचा नाही आहे. 6 ते 7 तास डाळ तांदूळ भिजत घातल्याच्या नंतर ना संध्याकाळी हे वाटलं होतं 6 ते 7च्याच दरम्यान आणि सकाळी छानपैकी पीठ हे तुम्ही आता बघू शकता कसं झालं आहे ते. तर ना आता ज्यावेळेस आपण पीठ म्हणजे ज्यावेळेस आपण डाळ आणि तांदूळ वाटायला घेतो ना, त्यावेळेस ना कोमट पाण्याचा वापर करा आणि त्याचबरोबर ना पीठ जे आहे ना ते असं बंद डब्यामध्ये ठेवा, जेणेकरून तुमचं पीठ एकदम छान फर्मेट होईल. कारण त्याला आतमध्ये कुठेही हवा जाण्यासाठी स्पेस मिळाली नाही पाहिजे. त्याच्यामुळे ते आतमधल्या आतमध्ये ना एकदम छानपैकी फर्मेट होते. दुसरी ट्रिक अशी आहे की तुम्ही ज्या वेळेस ना डाळ आणि तांदूळ भिजत घालाल ना, त्यावेळेससुद्धा कोमट पाण्याचाच यूज करा. त्याच्यामुळे काय होतं, कोमट पाण्यामध्ये ना पटकन जे काय ते भिजलं जातं डाळ तांदूळ आणि छानपैकी फर्मेट व्हायला अजून मदत होते. आता अजून 2-3 ट्रिक सांगते. ज्यावेळेस ना आपण हे वाटत असतो ना, त्यावेळेस ना 10 ते 15 मिनिटं ना पोहेसुद्धा म्हणजे 1 वाटी पोहे भिजत घालायचे आणि ते सुद्धा यासोबत वाटायचे. काही जण रात्रीचा शिळा भातसुद्धा ह्यामध्ये घालतात. त्यामुळे सुद्धा हे पीठ जे आहे ते छान फर्मेट होतं. आता शिळं जर लहान मुलं वगैरे खात असेल थोडं आपण टाळूया ते आणि मला वाटतं पोहे जे आहेत पोह्यांचाच यूज केलेला इथे बेटर राहील. आता सगळ्यात आधी तर ना आपण इथे इडली हे करूया छानपैकी. तुम्ही बघा इथे खाली आता मी पाणी घातलं आहे आणि सगळं जे आहे ते इडलीचं भांडं छानपैकी तेल लावून घेते. फक्त ज्यावेळेस पहिल्यांदा आपण इडली करणार असू ना, त्याच वेळेस भांड्याला तेल लावायचं आहे. सेकंड टाईम, थर्ड टाईम ज्यावेळेस तुम्ही कुकर लावाल ना, त्यावेळेस तेल नाही लावलं तरी चालेल. छानपैकी तुमची इडली जी आहे ती व्यवस्थितच निघणार. इडलीचे साचे जे आहेत ना, ते छानपैकी भरून घ्या आणि आता ते ठेवायचे कसे आहेत ना कुकरमध्ये, ही सुद्धा एक ट्रिक आहे. जेणेकरून ना तुमच्या इडल्या ज्या आहेत ते सॉफ्ट होतील आणि सगळ्या इडल्या ज्या आहेत त्या प्रॉपर शिजल्या जातील.
जे हे होल दिसत आहेत ना ते बरोबर ना खालच्या इडलीवर यायला पाहिजेत. अशा प्रकारे ठेवा जेणेकरून ना तुमची जी इडली आहे ना ती एकदम छान सॉफ्ट होईल आणि इडली जी आहे ती संपूर्ण खालपर्यंत व्यवस्थित प्रॉपर उकडली जाईल. इडलीच्या पात्रामध्ये ना आपण आता चेक करणार आहोत 10 ते 15 मिनिटातच की आपली इडली कशी झाली आहे ते. मोजून 10 ते 15च मिनिटं लागतात, त्याच्यावरती वेळ लागत नाही. आणि जर तसं लागत असेल तर इडलीचं पात्र खराब वगैरे झाले असं समजावं. ह्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलं ना ते नक्की यूज करून बघा. आता काही लोकं काय करतात माहिती आहे का, जर आपण हे इडलीचं जे भांडं आहे ते पहिलं भांडं आपण काढलं ना की त्याच्यानंतर डायरेक्ट पाण्याखाली म्हणजे फिल्टरच्या नळाखाली धरायचं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमची इडली एकदम छान स्पॉन्जी होते. तर आत्ता मला तशी करायची गरज वाटत नाही कारण की छान ऑलरेडी स्पॉन्जी झालेली आहे. हे छान असं इडलीचं पात्र आणि त्याच्याबरोबर ना छान सॉफ्ट सॉफ्ट इडली तुम्ही बघू शकता किती छान झाले आहे. आता हे जे भांडं आहे ना लग्नातलं आहे माझ्या, तर तुम्ही स्टीलची भांडीसुद्धा यूज करू शकता इडली पात्राची. त्यात नवीन भरपूर भांडी आलेली आहेत. तर शक्यतो स्टीलचं भांडं घेण्याचा प्रयत्न करा. तर मी सुद्धा नेक्स्ट ज्यावेळेस व्हिडिओ येईल ना त्यावेळेस स्टीलचं भांडं तुम्हाला दिसेल माझं. तर तुम्ही बघू शकता ह्या इडल्या बघा खाली जर आपण चिटकल्या नाहीत आणि किती छान झाल्या आहेत. तर ह्या ट्रिक्स ज्या आहेत ना छोट्या छोट्या फॉलो करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा तुमचं इडलीचं पीठ आहे ते छान प्रकारे फर्मेट झाल्याचं नक्की बघा. आता इडली आली म्हणजे डोसा पण आलाच, कारण की फक्त इडली खात नाहीत तर डोसा पण खातात बरेच लोकं. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान जाळीदार डोसेसुद्धा तयार झाले आहेत. तर आमच्याकडे ना लहान मुलांना हे डोसे लागतातच आणि अजून थोड्या वेळाने पीठ जास्त फर्मेट होईल आणि त्याच्यानंतर अजून सॉफ्ट तुमचे डोसे रेडी होतील. आता इडली आणि डोसा तर झाला, आता वळूया चटणीकडे. तर चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. तर ह्यामध्ये ना पुदिनासुद्धा घाला. आता मी पुदिना घालायची विसरले गडबडीमध्ये. तर पुदिन्याने सुद्धा ना तुमची जी चटणी आहे ती खूप छान टेस्टी होते. आणि तुम्ही भाजके शेंगदाणेसुद्धा घालू शकता जर फुटाण्याची डाळ नसेल तर. पण फुटाण्याची डाळ जर असेल तर भाजके शेंगदाणे तुम्ही टाळले तरी चालेल. आता इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे, तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता. आणि दह्याचा यूज करायचा आहे. दह्यामुळे ना आपली चटणी आहे ती एकदम टेस्टी होते. तर प्रत्येक वेळी ना मी दही यूज करतेच आणि दही हे माझ्या घरामध्येच असतं लावलेलं. तर कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, त्याच्याबरोबर फुटाण्याची डाळ आणि खोबरं हे सगळं यूज करायचं आहे. आणि त्याचबरोबर ना ह्याच्यामध्ये पुदिना पण घालायचा आहे, पण मी पुदिना विसरली आहे. तर मी आता तो फोडणीला घालणार आहे. हे सगळं मिश्रण जे आहे ना ते छानपैकी मिक्सरमध्ये वाटून घ्या. आणि पाण्याचा उपयोग ना शक्यतो करू नका. दही असल्यावर पाणी मे बी लागत नाही, पण जर लागलंच तर पाणीसुद्धा तुम्ही घालून घ्या. आता हे सगळं मिश्रण आहे ना ते तुम्हाला हवं तसं वाटून घ्या. काहींना जाड आवडतं, काहींना पातळ आवडतं. आणि छानपैकी त्याला फोडणी घाला आणि तुमची चटणी जी आहे ती रेडी आहे.
डोसा चटणी सगळं छानपैकी रेडी झालं आहे आणि आता तुम्ही हे सगळं घरी नक्की करून बघा ह्या पावसाळ्यामध्ये आणि कसं झालं होतं हे कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. छान छान व्लॉग बघण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि त्याचबरोबर ना युजफुल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर येत असतात, ट्रॅव्हलिंग व्लॉगसुद्धा असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.